काही दिवसांपूर्वी ना माझ्या बहिणीच्या मुलाला घेऊन मी दवाखान्यात गेली होती आणि तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला सलाईन लावावी लागेल. आणि आता तुम्हाला माहिती लहान मुलं इंजेक्शन सलाईनचं नाव म्हटलं की खूप रडतात. मग मी त्याला थोडंसं हिंमत देण्याचं काम केलं की नाही बाबा आमचा नील फार असं स्ट्रॉंग आहे वगैरे वगैरे. आणि मग त्याने रडणं थांबवलं. आणि सडनली त्यानंतर एक लेडीज तिथे ॲडमिट झाल्या आणि त्यांना ज्यावेळेला डॉक्टरांनी सेम सलाईन लावायची होती त्यांनाही, तर डॉक्टरांनी इंजेक्शन लावलं आणि त्या इतक्या रडायला लागल्या की आम्हाला म्हणजे हॉस्पिटलमधले सगळेच जणांना असं वाटलं की एवढी मोठी लेडीज आहे आणि काय अशी काय रडते बुवा. तर सगळेच नाही का विचारायला लागले की काय तुम्ही एवढ्या मोठ्या असून सुद्धा रडतायत. आमचा निलय हसायला लागला त्यांच्यावर की मी छोटा असून मी रडलो नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या असून रडतायत. मला थोडंसं ना असं शंका आली की यांच्या पाठीमागे रडण्याचं कारण काहीतरी आहे. कारण एक स्त्री प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकते, एवढी खंबीर उभी राहू शकते. डिलेवरीला तर बाळाला जन्म देताना ती स्वतः मरणाच्या दारात जाते आणि ती लेडीज इंजेक्शनला घाबरणार नाही. म्हणून मी त्यांना थोडंसं विचारलं आपुलकीने. आणि कसं होतं माहिती का, अशा हळव्या क्षणामध्ये लेडीजला ज्या वेळेला तुम्ही कधी विचाराल ना किंवा कोणालाही जर कधी एखाद्याचा खूप याचं काय म्हणत नाही का असं टेन्शनचा पिरियड चाललेला असेल आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही जर कधी विचारलं ना तर तो त्याचं मन नक्की हलकं करतो. तर त्यावेळेला विचारलं मी त्या ताईंना की ताई का रडताय बुवा, तुम्हाला भूक लागली का, तुम्हाला खायला वगैरे काय आणून देऊ का, इंजेक्शनला घाबरतात का. तर ती पटकन म्हटली की नाही हो, इंजेक्शनला नाही घाबरत आहे मी आणि भूक पण नाही लागलेली आहे. मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की ज्या वेळेला मिस्टर दारू पिऊन घरी येतात तर अक्षरशः त्यांची उलटीसुद्धा मी काढून घेते कधी पण न कंटाळा करता. मुलगा ज्या वेळेला 2-3 वर्षाचा होता त्याला ॲडमिट केलं होतं तर त्याला 5 ते 6 किलोमीटर पायी घेऊन हॉस्पिटलला येत होती. आणि मुलीसाठी मी खूप केलेलं आहे आणि आपला आईवडील म्हणून आपण कर्तव्य करतो. पण आज ज्या वेळेला माझं दुखतं आहे, मला त्रास व्हायला लागला, तर आधी मिस्टरांना विचारलं की तुम्ही सोबत चालता का, तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे वेळ नाही. मुलाला विचारलं तर तो म्हटला मी कॉलेजला जाणार आहे. आणि असा तर मुलगा कितीतरी दिवस कॉलेज बंक करतो, पण आज माझ्यासोबत कुणीच आलं नाही. आणि ह्या गोष्टीचं त्या स्त्रीला सगळ्यात जास्त दुःख झालेलं होतं. माहेरी फोन करून विचारलं तर माहेरच्यांनी सांगितलं येशील तर ये, पण आमच्या शेताची कामं चालू आहे, कांदे लावणे वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तुझ्याकडे फार वेळ देऊ शकत नाही, तू ये आणि फक्त आराम कर. तर त्या स्त्रीचं दुःखाचं कारण सगळ्यात जास्त ते होतं की तिला असं झालं की सोबत कोणी नव्हतं. तर प्लीज असं काही करू नका. आपली फॅमिलीज आपला सपोर्ट असतो, त्यामुळे जर प्रत्येकाचा एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा आणि सगळ्यांनी आनंदी राहा.